Hello, hello. This is the My Artifact episode number 12, 13, 1213, 1213. आजची तारीख आहे 6 जुलै 2018. आता वाजले करीब 9:44 म्हणजे 9:45 झाले आहे. सर्टन चेंजेस होत आहे माझ्या बॉडीमध्ये, बट हे चेंजेस आय डोंट नो आज मी एक्सपिरियन्स करून राहिलो आहे लिटरली. आणि हे चेंजेस इज नॉट गुड फॉर मी. व्हॉट चेंजेस? लिटरली मला कोणाच व्यक्तीबद्दल काहीच फिलिंग वाटत नाही, काहीच नाही. म्हणजे बघ, आता मी नागपूरवरून वर्धेला आलो आहे. आता आजचा शुक्रवार होता, उद्याचा शनिवार सुट्टी, रविवारी तर सुट्टीच, आणि सोमवारी माझी नाईट शिफ्ट आहे. सो जस्ट लाईक माझ्यापाशी खूप वेळ आहे. सो मी वर्धेला आलो. मला माहीत पडलं की माझ्या आईची तब्येत खराब आहे. आता माझ्या आईचे ऑलरेडी 4 ऑपरेशन झाले आहे पोटाचं. तिचे आतडे इंटेस्टाईनमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स वगैरे आहे त्यामुळे. सो तिचे 4 वेळा ऑपरेशन झाले होते अगोदर, आणि तिचं आताच पुन्हा ते दुखून राहिलं आहे. तेवढं ते इंटेस्टाईनचा भाग खूप दुखून राहिला आहे. खूप म्हणजे असं, म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या आई बिमार आहे तर ऑफकोर्स आपल्याला काही ना काहीतरी वाटायला पाहिजे का, एक वाईट वाटायला पाहिजे का, आपल्याला आपल्या मनात तिच्याबद्दल काहीतरी प्रोटेक्टिव्ह भावना तयार झाली पाहिजे. तिने काहीही म्हणलं, बाबू शरबत करून दे, बाबू दवाखान्यात चाल, किंवा इट्स लाईक ती बिमार आहे तर आपण काळजी घेऊ दे. लिटरली सांगतो, मला काहीच फिलिंग वाटत नाही. कुछ भी नाही. सच में बिलकुल मी एकदम रोबॉट सारखा झालो आहे. लिटरली मला फक्त माझे टार्गेटच दिसून राहिले आणि मी त्याच्याच मागे धावून राहिलो आहे बस. मला माझ्या फॅमिलीचं काहीच घेणं देणं वाटून राहिलं, कुछ भी नाही. इट इज लाईक आफ्टर समटाईम्स माझे आई वडील जेव्हा जर काही झालं ना त्यांना मागे पुढे, पण तरी माझ्या मनात असं काही खास असा प्रभाव पडणार नाही. म्हणजे इट जस्ट लाईक 1-2 दिवस मी थोडंसं मनात राहील का माझे आई वडील कधी भेटणार नाही म्हणून थोडंसं एक हे राहील. बट आय डोंट थिंक सो की मला याच्याबद्दल खूप जास्त असं वाटेल फील एकदम. बिलकुलच नाही. कोणाची आई बिमार असते तेव्हा सगळेजण कसे, आई बिमार असले ना भोकाच सब बंद. कॉलेज, जॉब, पहिले आईची काळजी. आणि ऑफकोर्स असायला पण पाहिजे. आईबद्दल प्रेम असायला पाहिजे, वडिलांबद्दल प्रेम असायला पाहिजे, बहिणीबद्दल प्रेम असायला पाहिजे. माझ्या मनात असं काहीच नाही आहे. आणि आई वडील तर तिथं, इवन इथे माझी आजी आहे. मी मोठ्या वडिलांच्या घरी आता इथे फिरून राहिलं आहे, माझं जेवण झालं आहे, आणि इथे आजी आहे ती खोकलून राहिली आहे. ॲटलिस्ट मला एवढं तू विचारायला पाहिजे का, आजी तू ठीक आहे का, तुला बरं वाटत आहे का? आय डोंट नो what the hell is that happening to me. मला काहीच कळून नाही राहिलं. मी याच्यातच खुश आहे का मी 3-4 दिवसानंतर मोबाईल घेणार आहे आणि उद्या मी पाऊस आला तर मित्रांसोबत फिरायला जाईन मस्त, बस याच्यातच खुश आहे. हे एक गोष्ट लक्षात ठेव का, मी सेल्फिश बनून राहिलाय हळूहळू. कारण सांगू मी सच में, खरंच सांगतो मी सेल्फिश बनून राहिलो आहे. म्हणजे पैशाच्या बाबतीत असो की कोणाला वेळ द्यायच्या बाबतीत असो. म्हणजे मी अशा व्यक्तीला वेळ देतो जेणेकरून मी खुश राहीन. अशा ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करतो जेणेकरून मी खुश होईल. मला दुसऱ्यांच्या खुशीमध्ये स्वतःची खुशी दिसतच नाही, बिलकुलच नाही. म्हणजे आता आईचा वाढदिवस आहे, वडिलांचा वाढदिवस आता 20 जुलैला वडिलांचा वाढदिवस आहे. आई वडिलांचं लग्न ॲनिव्हर्सरी. मला काहीच वाटत नाही. माझ्या ऑफिसमधले कलिग ते म्हणतात की वडिलांसाठी गिफ्ट घेऊ किंवा आईसाठी गिफ्ट घेऊ किंवा आईचा वाढदिवस आहे तिला गिफ्ट घेऊ. लिटरली सांगतो, माझ्या आईचा वाढदिवस आहे 20 जून.
बट मी कधीच सेलिब्रेट नाही केला. वडिलांचा वाढदिवस करीब त्याच जून महिन्यातच आहे आणि जुलै महिन्यात त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. पण मला असं काहीच वाटत नाही का आपण त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करायला पाहिजे. कोणाचाच नाही, इवन माझा पण नाही. ऑफकोर्स म्हणजे मला पण माझा वाढदिवस काही सेलिब्रेट करू शकत नाही वाटत. बिलकुलच नाही. म्हणजे त्या दिवशी फक्त एवढं हेच आहे की त्या दिवशी सगळ्यांना नोटिफिकेशन जाते का माझा वाढदिवस आहे. आणि अनफॉर्च्युनेटली अशी लोक मला हॅपी बर्थडे म्हणतात जे लोक मी ओळखत पण नाही. बट अशा लोकांकडून मला हॅपी बर्थडे ऐकायला भेटण्याबद्दल मी खुश होऊन जातो आपाप. बस मला कोणाच्या वाढदिवसाबद्दल पण काही काळजी नाही. लिटरली सांगतो, मी फक्त माझ्या टार्गेटबद्दल विचार करतो. माझे टार्गेट, माझे स्क्रिप्ट, माझी स्टोरी, त्यातून भेटलेले जे काही समोर काही येणारे लाईफ, याला मी कशाप्रमाणे ट्रीट करीन, लोकांसमोर कशाप्रमाणे वागीन वगैरे वगैरे. बस याच्यावर उपाय काय आहे? याच्यावर सच मी सांगतो, याच्यावर उपाय म्हणजे मी प्रेम करू शकत नाही. लिटरली सांगतो, मला खरंच कोणाबद्दल काळजी नाही. माझ्या आई वडिलांबद्दलच काळजी नाही मला. तिसरा पर्सन तर बिलकुलच इन्व्हॉल्व होणार नाही. तुला लाईफमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय? तुला पाहिजे काय? लिटरली मला कोणी असं विचारलं ना, तर मला पाहिजे हॅपीनेस. ज्या वेळी भेटत असेल त्या वेळी. मला फॅमिलीमध्ये हॅपीनेस भेटत नाही, त्यामुळे मी फॅमिलीपासून दूर राहतो. घरी आलो तरी जेवण केलं, झोपलं का मित्रांसोबत जायचं. मित्रांना जास्त टाईम देतो कारण त्याच्यासोबत मी खुश राहतो. का मी एक वाईट पर्सन बनून राहिलो आहे? म्हणजे हे एक गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण नॉर्मल पर्सन नाही. समोर आपल्याला खूप मोठे मोठे टार्गेट्स अचीव करणार आहे आणि या मोठे मोठे टार्गेट्स केल्यानंतर आपण एक मोठी पर्सनॅलिटी बनणार आहे. तर ऑफकोर्स माझे जे पण काही डिसिजन राहील ते मोठ्या पर्सनॅलिटी असल्यामुळे ते डिसिजन वॉज रिअली बिग. आपल्यासाठी छोटे राहील पण दुसऱ्या लोकांसाठी ते खूप मोठे राहील. आणि त्यामुळे शायद आपले डिसिजन रॉंग झाले तर आपल्याला फक्त ते रॉंग वाटेल, बट दुसऱ्या लोकांना ते डिझास्टर वाटेल. सो मला प्रत्येक गोष्टीबद्दल विचार करायचा आहे की पण मी हेच नाही करू शकून राहिलो आहे ना. प्रत्येक गोष्टीबद्दल विचार म्हणजे काय? मी अशा गोष्टीबद्दल विचार करतो ज्या गोष्टी माझ्याशी रिलेट आहे. मी अशा गोष्टीचा विचारच करत नाही ज्या गोष्टी माझ्याशी रिलेटच नाही आहे. बिलकुलच नाही. थर्ड पर्सन सोडून दे, मला आई वडिलांची पण अशी काहीच अशी गरज वाटत नाही. भेटून सांगतो मी 85 एपिसोडमध्ये असं सांगायला पाहिजे, असं म्हणायला नाही पाहिजे, बट मी बोलून राहिलो. आणि हो, हे खरं आहे. आणि मी काफी गिल्ट फील करून राहिला की असं माझ्यासोबत का होत आहे. याच्यावर सोल्युशन म्हणजे दुसरं प्रेम करणं शिक. याच्यावर काहीच सोल्युशन मला काहीच दिसून न राहिलं. काहीच नाही. तुला काय वाटतं म्हणजे लोकांनी कसं वागलं पाहिजे? जाऊ दे यार, म्हणजे का हा टॉपिक काढला ना, याच्यामध्ये सोल्युशन फाइंड आउट होत नाही आणि आपण स्वतःलाच ब्लेम ठरवतो आणि त्यामुळे आपण उदास होतो. आणि राईट ना, बघ ना, मी हे बोलून राहिलो, हेच एक गोष्ट आहे जे आडी आणते दुसऱ्यांना प्रेम करण्यामध्ये. इट्स लाईक आता जे म्हणलं ना मी, भोकात जाऊ दे पाहूंगी पुढचं पुढे, हेच आहे ते. दॅट्स इट. आय डोंट केअर एनीवन. I just became selfish.
थोडी बहुत आहे, म्हणजे एक केअरिंग फॅक्टर आहे. एक माझी बहीण आहे, सोनू सिस्टर, तर तिच्याबद्दल थोडीशी केअरिंगपणा आहे या. बट सर्टन लेवलवर ती पण गायब होऊन जाते. म्हणजे कसं आहे की काळजी घेणं आणि प्रोटेक्ट करणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे बरं. आता हे बघ, प्रोटेक्ट करणं म्हणजे काय होते की मी एक एक्झाम्पल देतो. तुम्ही एक वॉरमध्ये आहात. समोरून इंग्रजाचं सैन्य आहे आणि आपल्या आजूबाजूला इंडियन सैनिक आहे. सो इंग्रजाचे सैनिक मला मारण्यासाठी आले आहे, बट आपले इंडियन सैनिक मला वाचवण्यासाठी ते त्यांचा मारा करत आहे. अनफॉर्च्युनेटली ते माझं प्रोटेक्ट करत आहे. प्रोटेक्ट करत आहे म्हणजे काय आहे की ऑन साईट ते फिजिकल वर्क दाखवून व्यक्तीला प्रोटेक्शन देत आहे. फिजिकल वर्क म्हणजे हा खाईवरून खाली पडेल तर मी त्याला हात देईल आणि उचलील. म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी त्याला प्रोटेक्ट करेन. अनफॉर्च्युनेटली मी माझं फिजिकल वर्क करेन टू प्रोटेक्ट दॅट गाय. राईट. हे एक पॅरामीटर आहे प्रोटेक्शनचं. केअरिंगचं एक वेगळंच पॅरामीटर आहे. केअरिंग म्हणजे काय असते की याच्यामध्ये फिजिकल वर्क करायचं नसते. याच्यामध्ये काही खाईमध्ये पडत आहे तर हात द्यावा, किंवा समोर कुणी मारायला आलं आहे तर आपण त्याला 2 बुक्की मारावी. केअरिंग म्हणजे असा एक फॅक्टर असतो ज्याच्यामध्ये आपण त्या पर्सनची काळजी घेतो. म्हणजे की तो व्यक्ती कसा आहे, काय आहे, बरं आहे का, बरं नसेल तर काय झालं, कशामुळे तो बरा नाही आहे, आणि त्याला बरा करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. हे आहे केअरिंग फॅक्टर. आणि हेच केअरिंग फॅक्टर वॉज रिअली इम्पॉर्टंट. प्रोटेक्शन ऑलमोस्ट सगळेच जण करू शकतात. मी पण करू शकतो या. म्हणजे मला असं माहीत पडलं की माझ्या बिल्डिंगच्या समोर एक मुलगा आहे जो सुसाईड करण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याला ओळखत पण नाही आणि काही नाही, पण एवढं मला माहीत आहे की सुसाईड केल्यावर तो व्यक्ती मरणार आहे. सो अनफॉर्च्युनेटली मी त्याला प्रोटेक्ट करेन या. बस. मला माहीत नाही या. बट एक व्यक्ती आहे, मी बसमध्ये बसून आहे, माझ्या साईडला एक व्यक्ती बसून आहे, आणि त्याच्यापाशी तिकीटचे पैसे कमी आहे. कमी आहे म्हणजे इन द सेन्स तिकीटचे पैसे नाही, तो ॲक्च्युली त्याला ताप आहे, खूप जास्त ताप आहे, खूप तडफडून राहिला आहे, आणि बाहेर खूप थंडी आहे. आम्ही बसमध्ये बसून आहो, म्हणजे मी बसमध्ये बसून आहे आणि माझ्या साईडला एक व्यक्ती आहे. एक्झाम्पल घे, मी बसमध्ये बसून आहो, माझ्या साईडला एक व्यक्ती आहे. थंडीचे दिवस आहे आणि खूप थंडी आहे. ट्रॅव्हल्सने चाललो आहे आम्ही पुणे टू नागपूर. ओके. सो माझ्यापाशी शॉल आहे, तर मी शॉल घेतली, माझ्यासाठी गुंडाळून घेतली. माझ्या साईडच्या व्यक्तीला मी ओळखत पण नाही, सो इट जस्ट लाईक मी त्याला शेअर करणार पण नाही या. बट तो ॲक्च्युली थंडीने कुडकुडत आहे, बट तो म्हणून न राहिला. तर अशा व्यक्तीबद्दल मी त्याला ओळखत पण नाही, तर केअरिंग करण्याची काही आहेच नाही, म्हणजे तो फॅक्टरच येत नाही या. कारण मी त्या व्यक्तीला ओळखतच नाही. आणि जिथे ओळखीचा व्यक्ती असतो तिथे आपण मुद्दामून त्याला हे घेतो, बोल तू पण घे, शॉल घे, आपण दोघंही जण, थंडी आहे तर आपण थोडंसं हे घेऊ. केअरिंग वॉज रिअली इम्पॉर्टंट थिंग. आणि लाईफमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत केअरिंग असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मोमेंटला सोबत राहणं हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण त्यामुळेच आपली एक प्रकारे आयडेंटिटी ठरते. आपली एक प्रकारे वाटते की
लिटरली सांगतो हे बघा, राईट नाव मी विचार करत आहे आणि मला पुरुषा पण वाटत आहे आणि मौसम पण खूप चांगला आहे, माझं पोट पण मस्त भरून आहे. बट प्रॉब्लेम एक आहे की मी आयफोनमध्ये रेकॉर्ड करत आहे आणि जस्ट लाईक 15 मिनिट्स. बोल रे भाऊ बोल. आर्टिफॅक्ट एपिसोड आपण अपलोड करू आणि त्याचं डाउनलोडही करू, राईट? टेन्शन घेऊ नको त्याचं, तू मनातलं बोल. ओके. पर हे झालं केअरिंग फॅक्टर, प्रोटेक्शन फॅक्टर वगैरे, माझ्यामध्ये काय कमतरता आहे वगैरे. बट आज एक नवीन गोष्ट माहीत पडली. नवीन गोष्ट म्हणजे आय डोंट नो, म्हणजे जस्ट लाईक हा अजीबचा कॉन्फिडन्स आहे की मी समोर जाऊन एक सक्सेसफुल होणार आहे. एक अजीबसी नाही, एक प्रकारे गॅरंटी भेटली आहे मला का तू समोर जाऊन फिल्म मेकरच बनणार आहे. गॅरंटी हाऊ खच्चच, म्हणजे हाऊ इज दॅट इवन थिंक यू लाईक दॅट? म्हणजे तू अशाप्रमाणे विचार कसा काय करू शकतो? म्हणजे तू गॅरंटी सांगून राहिला की तू सक्सेसफुल फिल्म मेकर बनणार, आणि तू राईट ना कुठं आहे? तू नागपूरमध्ये आहे, जॉब करत आहे, तेही 15,000, राईट? ठीक आहे, पैसाच मॅटर सोडून दे. तू प्रॅक्टिकलमध्ये फिल्म स्कूलबद्दल तुला काही माहीत नाही. फिल्म स्कूलबद्दल तू यूट्यूबवर व्हिडिओ पण नाही पाहून राहिला, जसं तू अगोदर बघत होता. फिल्म मेकिंगचे व्हिडिओ ते पण नाही बघून राहिला, राईट? हां, तू फक्त एवढं करून राहिला का तू स्क्रिप्टबद्दल थोडंसं जास्त विचार करून राहिला आहे. अनदर थिंग, तू स्क्रिप्टबद्दल लिहून पण नाही राहिला, जे की अगोदर तू लिहत पण होता. 16 सेगमेंट तू लिहिले पण होते, जे की मी लिहून पण नाही राहिलो, जस्ट त्याला रिमाइंड करून राहिलो बार 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 आपल्या डोक्यामध्ये. सो अनफॉर्च्युनेटली म्हणजे मी माझ्या होल लाईफ स्पॅनबद्दल विचार केला. म्हणजे मी कुठून होतो आणि कुठून हा विचाराची सुरुवात झाली. आणि जस्ट लाईक नाही का, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हापासूनच मला असं वाटायचं की मी एक स्पेशल आहे. केव्हा वाटायचं आहे? जस्ट लाईक 7th या 8th स्टँडर्डपासूनच असं वाटायचं का मी स्पेशल आहे. बट मी असं कोणाला काही सांगितलं नाही, कारण तेव्हा मीच शुअर नव्हतं. अनफॉर्च्युनेटली असं थोडंसं वाटायचं का मी स्पेशल आहे. म्हणजे एकदम अचानक डोक्यात आलं यार का अनूप नाही का, अनूप कांबळे नाही का, माझा एक मित्र. बहुतेक आम्ही तुकडोजी शाळेत होतो, आम्ही शाळेत असं बोलून राहिलो आहे आणि अनूप कोणाला तरी शिवा देऊन राहिला की असं तसं तसं असं. त्याच्यासोबत त्याच्यासोबत जो अन्याय झाला सेम माझ्यासोबत अन्याय झाला, तोच शाळेमध्ये. माहीत नाही कोणता होता, आय डोंट नो. बट अनूप शिवा देऊन राहिला त्या व्यक्तीला, पण मी शिवा नाही देऊन राहिलो, कारण मी समजून गेलो की ज्याने माझ्यासोबत अन्याय केला तो अन्याय नव्हता, जस्ट लाईक त्याला तो फॅक्टर होता. आणि यस आता लक्षात आलं. 8th स्टँडर्डमध्ये आपला साजन ठमके नाही का, साजन ठमके यांनी काय केलं होतं की कोणतं तरी असाइनमेंट आहे का काहीतरी आहे, तर त्यांनी कंप्लीट केलं होतं. आणि ते करीब म्हणजे असंच काहीतरी होतं यार, मला पण एक्झॅक्टली कळून नाही राहिली. जस्ट लाईक 5-6-8 वर्ष अगोदरची गोष्ट आहे, आय डोंट नो, 8-9 वर्षाची अगोदरची गोष्ट आहे. सो थोडं क्लिअरली नाही आठवून राहिलं. बट अनूप नाही का त्या व्यक्तीला खूप शिवा देऊन राहिला होता, पण मी शिवा नाही देऊन राहिलो होतो. बिकॉज ऑफ मला असं वाटत होतं की त्यांनी जे काय केलं ते मुद्दामून नाही केलं. त्याच्यासमोर जे काही ऑप्शन्स आले ते एकदम अचानक आले आणि त्याला काही सुचलं नाही, त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं. सो मी त्या व्यक्तीला माफ करून दिलं. बट या अनूपने त्याला व्यक्तीला माफ नाही केलं, त्यांनी शिवा देत राहिला तो कंटिन्युअस. सो तेव्हा मला कळलं की माझ्यामध्ये काही ना काहीतरी स्पेशल आहे. म्हणजे मी एकदम चिडत नाही, बिलकुल काम असतो, आणि हे एक प्रकारे स्पेशलिटी वाटली मला. 8वी 9वी 10वीमध्ये, त्याच्यानंतर
आणि हो, तेव्हापासून आणि 11वी 12वी नंतर हळूहळू प्रवास सुरू झाला. एक माहीत पडलं की आपण एक फिल्म मेकर आहे. आणि हळूहळू आज इथपर्यंत आलो आहे आपण. कॉन्फिडन्स लेवल तर खूप खूप उंचाईवर आहे आपला. अरे मेरे बाप! पण मी दाखवू शकत नाही. अनफॉर्च्युनेटली मी आर्टिफॅक्ट, थँक गॉड्स टू आर्टिफॅक्ट एपिसोड का मी सगळे रेकॉर्ड करतो. आणि कसं थोडंसं मन पण हलकं होतंय. मन हलकं होत जाते आपण थोडंसं बोलतो ना, त्यामुळे लिटरली खरंच माझं मन खूप हलकं होऊन राहिलं ह्या सगळ्या गोष्टी नाही का असं काढलं आहे तर. आणि हो, मला एक अजून एक म्हणायचं आहे. डिड आय म्हणजे मी एक प्रकारे इन्फ्लुएन्स क्रिएट करतो का लोकांच्या मनामध्ये, म्हणजे प्रभाव वगैरे, जस्ट लाईक माझा प्रभाव वगैरे पडून राहिला, इट जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे असे काही लोक आहे की ते माझे फॅन बनले आहे. आता मला तर नाही माहीत, कारण आय डोंट नो, बट लिटरली आय जस्ट फील लाईक दॅट की अनफॉर्च्युनेटली काही काही लोक आहेत ते मला लाईक करतात. आता लाईक म्हणजे असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवाला लाईक नाही, जस्ट लाईक एक पर्सनॅलिटी आहे. जस्ट लाईक डॉक्टर APJ अब्दुल कलाम, लाईक एक पर्सनॅलिटी आहे. एव्हरीवन लाईक्स दॅट गाय. आता तो जिवंत नाही आहे, बट या ही इज अ जीनियस. ही इज ग्रेट गाय, लाईक सो यू लाईक दॅट गाय. आता तू त्याला बघितलं तर नाही आहे, रियालिटीमध्ये बघितलं नाही, जस्ट लाईक TV मध्ये वगैरे असं बघितलं. बट इट जस्ट लाईक डॉक्टर अब्दुल कलामचा एक प्रकारे इन्फ्लुएन्स आहे की सगळेजण त्यांना लाईक करतात. का मी पण एक प्रकारे काही इन्फ्लुएन्स क्रिएट करतो का माझ्या आसपास अराउंडमध्ये, कारण लिटरली मी असं एक प्रकारे एक्सपिरियन्स करून आला आहे. म्हणजे ऑफिसमध्ये एव्हरीवन इज बीइंग फ्रेंड विथ मी. या अरे सौरभ वगैरे चालतच आहे. आणि त्याच्यानंतर हे ऑफिसमध्ये हा एक इन्फ्लुएन्स वगैरे आहे. आणि या बहुतेक म्हणजे माझी पर्सनॅलिटी वगैरे अशी काही असेल, डिड आय लुक गुड वगैरे, किंवा मी वॉच वगैरे घालतो, किंवा माझे टॅटू वगैरे आहे त्यामुळे नाही, असं तर काही स्पेशल वगैरे नाही आहे रे. म्हणजे मला तर असं काही वाटत नाही का मी एवढं काही स्पेशल आहे म्हणून. म्हणजे स्पेशल आहे माझ्या मनात, बट मला माझी जी स्पेशालिटी आहे ते स्पेशालिटी मला लोकांसमोर एक्सप्लेन करायचं. माझं कॅरेक्टर म्हणून लोकांसमोर एक्सप्लोर नाही करायचं. हे आहे लाईक माझं काम आहे. सॉरी, मला वाटते का लोकांनी माझी कामाची तारीफ केली पाहिजे, ना की माझ्या पर्सनॅलिटीची. आणि माझ्या पर्सनॅलिटीवर कोणी गेलं पण नाही पाहिजे. आम्ही त्यांना अलाउ पण नाही करीन का डूड तू मेरे प्राइवेट पार्ट में, प्राइवेट चीज़ों में क्यों दखल दे रहा है, वाई आर डूइंग दिस. म्हणजे समोरची जे दुनिया राहील ना, म्हणजे मी एवढं सांगू शकतो की समोर जे काही लोक येईल माझ्या समोर, तर ते लोक नाही का, म्हणजे मी एवढंच म्हणेन, म्हणजे आता असं मला विचार करायला तर नाही पाहिजे, बट माझा कॉन्फिडन्स लेवल इतका वाढला आहे खूपच जास्त. सो मी काही एक प्रकारे टेक्निक्स क्रिएट केल्या गेल्या आहे. टेक्निक्स म्हणजे प्रेसला कसं काय हँडल कर, डूड प्रेस. अबे हो यार भाऊ, बहुतच कॉन्फिडन्स वाढला आहे. आय जस्ट थिंक लाईक दॅट की प्रेस समोर आल्यावर कसं बोलायचं आणि काय. वो भाई तू अब तक तो मेरे बाप, म्हणजे किती कॉन्फिडन्स, म्हणजे आर यू गोइंग टू ओव्हर कॉन्फिडन्स. नाही, ओव्हर कॉन्फिडन्स असा कॉन्फिडन्स असतो जेणेकरून ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे आपल्याला येते भाऊ का बँचो, आपल्याला येते, करून घेऊ हँडल आपण तेव्हा सिच्युएशन. बट असं नाही आहे. हां, तर मी एक एक्सपिरियन्स म्हणजे असं माझ्या डोक्यामध्ये आलो होता. आज जेव्हा मी नागपूर टू वर्धा येत होतो ना, तेव्हा डोक्यामध्ये हेडफोन लावले, झोप लागली, आणि याच्यामध्ये मी एकदम प्रेस कॉन्फरन्समध्ये गेलो. मी माझ्या फिल्मच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये गेलो. तर तिथे काही लोक माझ्या फिल्मबद्दल वगैरे बोलत होते. एक बंदा असा सरळ उभा झाला आणि त्यांनी सरळ म्हणलं, सर आय लाईक टू नो अबाउट युअर आर्टिफॅक्ट एपिसोड. सो मग मी त्याला म्हणलं, कोणी विचारलं क्वेश्चन. मग तो नाव सांगेल, राजेश
गोस्वामी, ओके। कौन से अखबार या टीवी चैनल के लिए काम करते हो आप? स्टार न्यूज़, ओके। राकेश गोस्वामी फ्रॉम स्टार न्यूज़, राइट? राइट सर, ओके। आशिष, आर्टिफॅक्ट एपिसोड इज नन ऑफ युअर बिझनेस. नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे आणि त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर म्हणजे असं हा एक एक्सपिरियन्स. आणि त्याच्यानंतर मग एकाने विचारलं की व्हॉट इज द बायनरी कोड, म्हणजे तुम्ही या फिल्मला बायनरी कोड नाव का दिलं आहे? मग तेव्हा मी म्हणेल दॅट इज अ रिअली नाईस क्वेश्चन. या म्हणजे नाही का, मला नाही का लोक माझ्या कामाबद्दल बोलतात ना, तेव्हा मला आवडते. माझ्याबद्दल बोलतात ते मला बिलकुल नाही आवडत. इट्स अ रिअली रॉंग पीपल टू आस्क क्वेश्चन्स. या म्हणजे इट जस्ट लाईक, मी राष्ट्रपती आहे तर मी कसा काम करतो याच्यावर लक्ष द्या ना. माझ्याकडे कशाला लक्ष देत आहे माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये, का मी काम केल्यानंतर का करून राहिलोय, कोणासोबत जाऊन राहिलोय, का करत. इट इज लाईक माय लाईफ, आय एम डुईंग व्हॉट आय वॉन्ट. या मी तुमच्यासाठी का जगणार? आय लाईक दोज पीपल हू अंडरस्टँड माय वर्क, नॉट माय लाईफ, राईट? सो अनफॉर्च्युनेटली मी असं प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो आणि लोकांना कळलं की हाऊ ही इज रिअली सिक्युअर अबाउट हिज लाईफ. आणि कोणी असं माझ्या लाईफबद्दल कोणी एंटर करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुझी कोणती गर्लफ्रेंड आहे काय, तर तेव्हा मी तिथेच टोमणं मारून दिलेला. या आणि खूप वाईट नजरेत त्याला म्हणे, भाई तू मेरे लाईफ में एंटर मत कर यार, मत कर. डोंट बी इंटरफिअरिंग माय लाईफ. बट असं तर नाही होणार आहे. या म्हणजे इतकं सांगतो कारण तुझं प्रोफेशन हे असं आहे, या प्रोफेशनमध्ये नाही का तुझ्यासोबत तुझ्या कॅरेक्टर कसं आहे, तुझी पर्सनॅलिटी काय, तुझ्या प्रायव्हेट लाईफबद्दल जाणून घेण्याचा जे काही असतो ना कुतूहल, ते लोकांना खूप असते. सो अनफॉर्च्युनेटली ते लोक तुझ्या समोर येतील आणि ते तुझ्या लाईफबद्दल प्रश्न विचारेलच या समोर जाऊन. सो हाऊ वुड यू हँडल? हाऊ वुड आय हँडल? आय डोंट नो. म्हणजे लिटरली खरंच तुला याबद्दल गोष्टीबद्दल विचार करावा लागेल की तुला कसं वागायचं आहे लोकांसमोर. कारण एवढं गोष्ट लक्षात ठेव का एक वेळा मी पिघललो ना, तर पिघललो. मग मी त्याला नाही का पूर्ण सांगून देईल माझ्या लाईफमध्ये, कारण आय एम रिअली डेस्परेट अबाउट इट. कारण आतापर्यंत मी जेवढं काही सांगत आहे ना ते माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आहे, राईट? बट एका व्यक्तीला मी हे सांगताना मला खूपच मजा येते माझ्या लाईफबद्दल कहाणी, कसं आहे, का आहे, कुठून का सुरुवात झाली, आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवात काय झाला, इतका कॉन्फिडन्स झाला वगैरे वगैरे. हे मला एका व्यक्तीला सांगण्यामध्ये खूपच मजा येईल रादर दॅन एका रेकॉर्डर किंवा मोबाईलला. बट या मला हे शिकावं लागेल की हे लोक माझ्या लाईफमध्ये जास्त एंटर नाही आले पाहिजे इंटरव्ह्यू. मग कारण माझं प्रोफेशनच असं आहे एक प्रकारे, राईट? खूप बोललो, खूप बडबड केली आपण, आणि याच्यातून असं काही खास वगैरे काही झालं नाही. कारण थोडंसं मन शांत झालं या, कारण हेल्दी एन्व्हायरमेंट, आणि हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये माझं कसं मन थोडंसं म्हणलं की थोडंसं आपण एक्सप्लेन करू आपल्या गोष्टी. सो राईट नाऊ आय एम जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस. म्हणजे आता कसं आहे की थोडंसं चांगलं पण वाटत आहे. आणि अनदर थिंग का मी मोठ्या वडिलांच्या घरी आहे आणि इट जस्ट फील्स सो नाईस टू बी हिअर. सो या, सो दिस इज द एंड. आजची 6 तारीख आहे आणि गेल्या 4-5 दिवसामध्ये माझं पेमेंटच येऊन जाईल. अँड देन आम्ही विचार केला की मी सरळ हाच फोन घेईल, आपला मोटो G6 Play. दॅट इज अ रिअली गुड फोन, व्हॅल्यू फॉर मनी अँड प्रोटेक्टिव्ह, राईट? माझी टाकी भरली, सो आय नीड टू क्विट आर्टिफॅक्ट एपिसोड अँड मोटार ऑल्सो. So this is the my artifact episode number
12:30. दरवाजा लावला. थँक्यू.